यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। वंदे भारत रेल्वे उद्घाटनाला इम्तियाज जलील यांना आमंत्रण नाही आणि त्यामुळे आमंत्रण मिळालं नाही तर उद्या दणका दाखवू असं जलील यांनी म्हटलेलं आहे। खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे मंत्र्यांना इशारा दिला आहे। आमंत्रण पत्रिकेमध्ये नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये नाहीये, त्यामुळे जलील भडकले। सुरुवात तुम्ही केली पण शेवट मी करणार असा इशारा जलील यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता त्यांनी रेल्वे मंत्र्यांना जो इशारा दिलेला आहे तो आता समोर येतोय। यानंतर इम्तियाज जलील यांना रेल्वे मंत्रालयाकडून आमंत्रण मिळतं का ते पाहावं लागेल आणि जर मिळालं नाही तर इम्तियाज जलील नेमकं काय करणार तेही पाहावं लागेल। तुम्ही ज्या प्रकारे हे राजनीती करतो, मग मी माझा दणका काय आहे ते तुम्हाला उद्या रेल्वे स्टेशनला दाखवणार आहे। म्हणजे मी अनेकदा सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारच्या राजनीती नको असायला पाहिजे। मी जेव्हा रेल्वेचा मुद्दा उपस्थित केला होता लोकसभेमध्ये, मग खासदार दुसरे जे खासदार आहे ते कशाला गप्प बसले होते, त्यांनी का आवाज उठवली नाही। आणि आता जेव्हा सगळं तयार झालेलं आहे तर तुम्ही मला माझं नाव वगळून हे निमंत्रण पत्रिका मला ना पाठवता माझ्या PA कडे ऑनलाईन तुम्ही निमंत्रण पत्रिका पाठवतो, म्हणजे मी लोकप्रतिनिधी नाही आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।